धर्माच्या नावाने ज्या देशात राजकारण केले जाते तो देश मागे जातो। आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका यांचीच उदाहरणे आपल्या समोर आहेत। धर्माचे राजकारण हे फक्त द्वेष पसरवते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी केलं। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात पुनियानी बोलत होते, तर इतिहास अभ्यासक सरफराज अहमद आणि सय्यद शाह वाइज लिखित टिपू सुलतान पत्रसार आणि अमीर खुसरो द्वारा शुकोह प्रवास एका इतिहासाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले। यावेळी पुनियानी यांच्या भाजप RSS विचारधारा आणि इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन झाले। यावेळी राजू परुळेकर म्हणाले की बहादूर शाह जफर हे शेवटचे मोगल सम्राट होते। या बहादूर शाह जफरला 1857च्या उठावाचे नेतृत्व करावे अशी विनंती पेशवे तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी विनंती केली। ब्रिटिशांची हात मिळवणी करण्याऐवजी त्यांनी नेतृत्व स्वीकारलं, त्यामुळे त्यांना विजनवासात जावं लागलं आणि दोन्ही मुले गमवावी लागली असल्याचं त्यांनी म्हटलं। तर यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आसिफ इक्बाल, KB नदाफ, मौलाना जबिउल्ला, नासिर अहमद खलीफा, रवींद्र मोकाशी, यशवंत फडतरे आदी उपस्थित होते। तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट महबूब यांनी केलं। अलग अलग राजा अलग अलग प्रकार से अंग्रेजों के साथ समझौता करते हैं, और ये भी एक इंसान के तौर पे, एक व्यक्ति के तौर पे ये भी बता दूं कि टीपू सुल्तान को आधुनिक मूल्यों में बहुत विश्वास था। पहले जो सरफराज भाई की किताब है उसमें मैनिफेस्टो ऑफ टीपू सुल्तान है। जो बात अशोक लिखते हैं अपने शिलालेख में, सभी धर्मों के लोगों का बराबर का आदर, प्रजा को अपनी संतान के रूप में मानना, टीपू सुल्तान भी अपने मैनिफेस्टो में वही बात लिखते हैं। आज उस बात को उल्टा करके बताया जाता है कि भाई टीपू सुल्तान ने ये हिंदुओं पे अत्याचार किया, ये कम्युनिटी पे अत्याचार किया। अब दूसरा क्या था, तीसरी बात, टीपू सुल्तान अपने राज्य के बारे में बहुत स्ट्रिक्ट थे कि जो भी मेरे राज्य के अंदर मेरे साथ विद्रोह करेगा मैं उसको छोड़ूंगा नहीं। तो इसलिए उसने कुछ क्रिश्चियन कम्युनिटी थी जो घुड़सवारी में एक्सपर्ट थे, कुछ हिंदू कम्युनिटी थी जो घुड़सवारी में एक्सपर्ट थे, जो अंग्रेजों का साथ दे रहे थे। इसी के साथ कुछ मुस्लिम कम्युनिटी के लोग भी अंग्रेजों का साथ दे रहे थे। उनने तीनों कम्युनिटीज को बराबर से टारगेट किया, धर्म का भेदभाव नहीं किया। अब चुन के बताते हैं कि उन्होंने ये क्रिश्चियन के साथ भेदभाव किया, हिंदुओं के साथ भेदभाव किया। भेदभाव उन्होंने किया उन लोगों के साथ जिन्होंने अंग्रेजों का साथ देने की बात की, और उसमें मुझे कोई गलत बात लगती नहीं है। खैर ये सब, और टीपू सुल्तान को खास तौर से अंग्रेजों ने ज़्यादा नफरत फैलाई, और फिर एक तो पूरा सिलसिला आ गया मुसलमान राजाओं के खिलाफ नफरत फैलाने का। और वो जैसे मैं बता रहा था 1992-93 में बाबर हुआ, फिर औरंगजेब की बात हुई, फिर अकबर की बात हुई, एक का एक ढूंढ के निकालना और उन चीज़ों को बताना जिससे नफरत फैले। इसको अगर याद रखिए, मैं आपको शब्द बताना चाहता हूँ। इतिहास को आज जो देखा जा रहा है वो धर्म के चश्मे से देखा जा रहा है। इतिहास को धर्म के चश्मे से देखा जा रहा है, और ये इतिहास को धर्म के चश्मे से देखने की प्रक्रिया कब से चालू हुई इसको हम देखते हैं। ये प्रक्रिया चालू हुई अंग्रेजों के यहाँ आने के बाद। ठीक है, अब बताइए, अंग्रेज लोग यहाँ आए और उसके बाद में अल्लामा इकबाल की नज्म इमाम हिंद की बात कही। जब राम माधव RSS के प्रवक्ता थे तो वो अक्सर डिबेट में उस नज्म का ये शेर सुनाया करते थे, कह राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, अहले नज़र समझते हैं उनको इमाम हिंद। तो सरफराज भाई ने जिस तहजीब, जिस कल्चर और इंसानों को इंसानों से जोड़ने के जो मिशन की बात की है, इस मिशन को आगे बढ़ाने का काम हम सबको करना है। न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है। न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है। नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है। नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है। जो इसमें मिल गई आकर वो नदियां दिखलाई नहीं देती, महासागर बनाने में एहसान सबका है। दोस्तों,
जब भी कोई प्रोग्राम, किसी भी तरह का कोई भी प्रोग्राम कहीं भी हो, तो हमें लगता है कि आज 8 दिसंबर को फड़कुले सभागृह में पुनियानी साहब, परोड़ेकर साहब और आप सबकी मौजूदगी में प्रोग्राम हो गया। लेकिन जब प्रोग्राम खत्म होता है तो असल प्रोग्राम वहां से शुरू होता है। प्रोग्राम तो लोगों ने किया, रखा, विमोचन हो गया, 2 पुस्तकों का विमोचन हुआ, तालियां बजी, कल न्यूज आएगी, क्लिप चलेगी, लोग डिस्कस करेंगे, भूल जाएंगे। लेकिन कोई भी प्रोग्राम खत्म होने के बाद असल में शुरू होता है। आज सच बोलने वाले 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख में नहीं, बल्कि लाखों करोड़ों में 1-2 बड़ी मुश्किल से मिलते हैं। जिस तरह मैं सोचता हूं, सोचता कोई नहीं, जिंदगी खुद मरहला है, मरहला कोई नहीं। और तेज अरे भांड्यांचं काय करणार आहात तुम्ही? मागे एक व्हिडिओ क्लिप आली, राहुल कुलकर्णी नावाच्या, माझे मित्रच आहेत ते, त्यांनी ती केली. मी म्हटलं याचंही खंडन मंडन करावं लागेल. आम्ही म्हैसूर परिसरात ज्या ज्या लोकांना ते भेटले, कशा पद्धतीनं भेटले, त्या सगळ्या लोकांना मी भेटलो जो. म्हटलं तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली आहे ती का दिली आहे ते मला सांगा. त्यातले करीमुल्ला सर म्हणून एक होते, ते आता हयात नाही. त्यांची प्रतिक्रिया मध्ये व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड आहे. ते म्हणतात की माझ्या प्रतिक्रियेमधला सिलेक्टिव्ह भाग त्यांनी घेतलेला आहे आणि तो संदर्भहीन घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे असं. आणि राहुल कुलकर्णी म्हणतात त्या व्हिडिओमध्ये की टिपू सुलताननी अख्ख्या राज्यातली मंदिरं बंद करून टाकली होती आणि फक्त 2 मंदिरं सुरू होती. ठीक आहे, तुमचा मुद्दा आपण खरा म्हणूयात, पण त्याची चिकित्सा करूयात. फक्त 2 मंदिरं बंद होती, तर ही 156 मंदिरं कोणती आहेत ज्याला टिपू सुलतान यांनी देणग्या दिल्या? त्या उघड्या नव्हती, ती मंदिरं उघडी नव्हती तेव्हाच त्यांनी देणग्या दिल्यात का? बंद मंदिरांना देणग्या द्यायला टिपू सुलतान हा अव्यवहारी माणूस आहे का? हे आहे. याच्यानंतर टिपू सुलतान हा फक्त काही हिंदू आणि मुसलमान या 2 चष्म्यांमधून त्यांना पाहू नका तुम्ही. त्याच्या पलीकडे टिपू सुलतानचा इतिहास आहे. आणि मी मुसलमानांसोबत अनेकदा भांडलोय. जसं आज हे लोक उजव्या बाजूचे मला शिव्या घालतायत, तसं मुसलमानांनी शिव्या घातल्यात. माझ्याकडे अनेक कॉल रेकॉर्ड्स आहेत. मी ज्यावेळेस मुस्लिम समाजाला म्हटलं की टिपू सुलतानला दाढी नव्हती, तुम्ही का लावताय, तर त्याच्यावरती माझ्यावर आक्षेप घेतले गेले ना. त्यावेळेस ज्यावेळेस मी मुस्लिमांना म्हटलं की सत्यनारायण पूजेसारखी फातिहा खानी टिपू सुलतानच्या जयंतीला करू नका, त्यावेळेसही माझ्यावर आक्षेप घेतले गेले. ज्यावेळेस मी म्हटलं टिपू सुलतान यांना एका धार्मिक नेत्यासारखं हजरत, रहमतुल्लाह अलैह वगैरे म्हणू नका, टिपू सुलतान यांची एक राष्ट्रीय ओळख जर निर्माण करायची असेल तर त्यांचं निधर्मी, धर्माच्या पलीकडचं राष्ट्रीय स्वरूप आपल्याला मांडावं लागेल हे सांगितलं. त्यावेळेस तिकडूनही आक्षेप घेतले गेले माझ्यावरती. अनेकांनी, म्हणजे माझ्या समाजातल्या अनेकांनी मी नास्तिक असल्याचाही शोध लावला त्यावेळेस. हे झालंय, हे होत आहे. फक्त इथे समस्या अशी आहे की आपण एकाच बाजूच्या आक्षेपांना घेऊन चर्चा करायला लागलो. एकाच बाजूच्या आक्षेपांवर बोलण्याची आपल्याला सवय लागली आहे. टिपू सुलतान यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली. त्या व्यापारी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन कसं सुसह्य होईल त्यासाठी प्रयत्न केले. पालअली आणि चिन्नपट्टणम येथे अष्टग्रामा शुगर मिल्स नावानं 2 साखर कारखाने काढले. बिनव्याजी बँका सुरू केल्या, कर्ज द्यायला सुरुवात केली, धरणं बांधली, रस्ते बांधले, असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. काही चुकाही घडलेल्या असतील, राज्य करताना घडत्यात, आम्ही त्याही नाकारत नाही. पण तुम्ही जे शिक्के मारताय ना, जे वगळण्याचं काम करताय, राष्ट्र नावाच्या एका संकल्पनेतून एका समाजाच्या अख्ख्या प्रतिकांना, त्याच्या वारशाला वगळण्याचं काम करताय, त्याला आमचा आक्षेप आहे. तुमची मतं असतील तीही आम्ही वाचू, तीही समजून घेऊ, पण तुम्ही जे वगळण्याचं काम करताय ते नाही मान्य होणार. आणि भारतीय जनता पक्षाच्यामुळे जो दाखवत असलेला जातीय विद्वेष, मुळामध्ये
भारताचा खरा इतिहास कोण सांगतंय असा खरा प्रश्न आहे. भारताचा खरा इतिहास जे लोक आज भारताबद्दल बोलतात किंवा भारत हा शब्द इंडिया या शब्दाच्या विरोधात असल्यासारखा बोलतात, जे संविधानामध्ये नाहीये खरं. इंडिया दॅट इज भारत असं संविधानात त्याचा उल्लेख आहे. त्यांना भारताचा खरा इतिहास किती माहिती आहे याबद्दल आपण सर्वांनी साशंक असलं पाहिजे आणि प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. उत्तर येणार नाही त्याची पूर्ण आपल्याला कल्पना आलेली आहे आतापर्यंत, परंतु विचारत राहिलं पाहिजे. यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान राम यांच्या नावाखाली हा सगळा धर्माचा एक बाजार, एक राजनीती उभी केली गेलेली आहे. मला कधी कधी गंमत वाटते. डॉक्टर राम पुनिया आज इथे असल्यामुळे मला बोलण्याचं धैर्य आलेलं आहे, कारण उद्या कोणी आक्षेप घेतला तर मी त्या रामांबद्दल बोलतच नव्हतो, ह्या रामांबद्दल बोलत होतो असं मी सांगू शकतो. तर भगवान रामांच्या बद्दल जे काही त्यांच्या देवपणासाठी कारणीभूत ठरलं ते काय आहे. भगवान रामांनी वाल्मिकी रामायणामध्ये असो किंवा तुलसीदासांच्या रामायणात असो, भगवान राम जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा त्यांचे वडील तळमळत होते, म्हणजे की त्यांनी वनवासाला जाऊ नये म्हणून. बाहेर अयोध्यातली जनता रडत होती की रामांनी राजा व्हावं, त्यांनी तिकडून जाऊ नये. त्यांचे बंधू भरत जे राजा होणार होते त्यांच्या ऐवजी, ते रडत होते आणि ते सांगत होते की तुम्ही राज्य सिंहासनावर बसा, मला राज्य करण्यात रस नाही. परंतु आपल्या पित्याने दिलेल्या वचनामुळे आपल्या सावत्राईला ते सरळ वनवासाला निघून गेले. आता वडील म्हणजे पूर्वीचं सरकार, जनता रडत होती म्हणजे बहुमत होतं, 404 जागा मिळाल्या होत्या म्हणजे त्यांना, आणि भरत म्हणजे विरोधी पक्ष. सगळेच जण या मतात होते की रामांनी राज्य करावं. अशा वेळेला जो वनवासाला निघून गेला त्या राजाच्या नावावर राजाला सिंहासनाला चिटकून राहण्याकरता प्रयत्न करणे हे त्या राजाचा अपमान आहे, भगवान रामांचा अपमान आहे. आणि भारताचा इतिहासाची सुरुवात जर ही मंडळी रामांपासून मानत असतील तर रामांचा धर्म सत्यात्यागाचा धर्म आहे, सत्ता लोभाचा धर्म नाही. स्वतःच्या नावाखाली इतरांना सत्तेला चिकटून राहण्याकरता रामाने कोणतंही कृत्य केलेलं नाही, हे योग्य तर होऊ शकतच नाही. मला वाटतं जेव्हा 6 डिसेंबर 92 मध्ये बाबरी मस्जिद पाडली गेली म्हणजे, परंतु ती पडली असं मी अशासाठी म्हणतोय की बाबरी मस्जिद पाडणं हा गुन्हा आहे हे कोर्टाने मान्य केलं, पण ती पाडणारे कोणी गुन्हेगार नव्हते हेही कोर्टाच्या निर्णयात आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा एक कयास आहे. तर ती बाबरी मस्जिद जी पडली त्यावर कैफी आझमी साहेबांनी एक अप्रतिम कविता लिहिलेली आहे आणि ती स्वतःमध्येच पुरेशी आहे की ज्यामुळे आपल्याला या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ कळू शकतो. आता मूळ मुद्दा असा आहे की भारताचा इतिहास हा मुळामध्ये एका राष्ट्राचा होमोजिनियस इतिहास नाहीये. मुळात भारत हे राष्ट्र म्हणून आपण जेव्हा मानू लागलो किंवा एक भारताचा संपूर्ण नकाशा जेव्हा दाखवतो आपण, मोगल साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारत हे भौगोलिक दृष्ट्या एक राज्य झालं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या एक प्रवाह होता जो भारताला एकत्र करणारा आहे आणि त्याच्यामध्ये गंगा जमिनी तहजीब आहे. ब्रिटिश आल्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना पहिल्यांदा आपल्याला जाणीव झाली की भारत आपण एक राष्ट्र आहोत.
आणि ती जाणीव हिंदू आणि मुस्लिम एकतेमधनं आलेली होती. म्हणजे तुम्हाला उदाहरण